असं आहे की गेल्या 10-15 दिवसापूर्वी जेव्हा हा प्रकार घडला होता त्यावेळेस आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सामंत साहेब आणि शिरसाट साहेब मला वाटते येऊन गेले होते. त्याच्यानंतर बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत आणि या घडामोडींचा एकंदरीत आढावा घेणे, जनसामान्यांमध्ये काय चर्चा आहे, त्यांच्या घरच्या लोकांमध्ये काय त्यांची मानसिकता आहे, त्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेण्यासाठी आज माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या निर्देशानुसार मी इथे आलो होतो. काल मी आलो इथे, आज सर्वांशी चर्चा केली. जी चर्चा कुटुंबियांशी केली, खरंच प्रथमतः इतकं वाईट कृत्य, इतक्या वाईट पद्धतीने निर्घुण हत्या अख्ख्या देशात इतक्या वाईट पद्धतीने कुणी एका समाज कार्यकर्त्याची आणि सरपंचाची झाली नसावी, इतकं गंभीर हे प्रकरण आहे. आणि म्हणून प्रथमतः त्याचा मनपूर्वक असा निषेध करतो. मी कालपासून सर्वसामान्य लोकांशी, या कुटुंबियांशी बोललो, तसंच इतर लोकांशी बोललो. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिलेले की शेवटचा माणूस सुद्धा गँगमधला जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मी यांना सोडणार नाही, मी ते काम करणार. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक चाणक्य आहेत, हुशार माणूस आहे, स्वतः वकील आहेत, कायद्याचा अभ्यास असणारा माणूस आहे. त्यामुळे अतिशय परफेक्ट पद्धतीने, कारण जर थोडी जरी चूक झाली तर जेव्हा कोर्टात जाईल त्यावेळेस मोठे मोठे वकील राहतील. 4 आणि 5,000 कोटीचे मालक, घरगडी असणारा माणूस 5,000 कोटीचा मालक होतो म्हणजे तो किती शातीर आहे हे लक्षात येते. त्यामुळे त्या पैशांचा वापर करून तो निश्चितपणे तिथे कोर्टात देखील मोठमोठे वकील वापरून कुठे एखादी मिसिंग लिंक सापडली तर त्याच्यातून तो सुटेल. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आणि सर्व अधिकाऱ्यांचं, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं जे काम चाललंय ते माझ्या मते सुरळीत आहे.